कोल्हापूर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेपूर्वी आज काँग्रेसच्या सर्व नगरसेवकांनी महापालिकेच्या आवारात एकत्र येत शहराच्या हद्दवाढीच्या मुद्द्यावरून आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली। महायुती सरकारकडून हद्दवाढीबाबत सकारात्मक भूमिका असल्याचं सांगितलं जात असलं तरी 42 गावांच्या समावेशाचा प्रस्ताव अजूनही नगरविकास खात्याकडे प्रलंबित असल्याकडे काँग्रेसच्या नगरसेवकांनी लक्ष वेधलं। कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणाला विशेष प्राधिकरणाचा दर्जा देण्यात आल्यानं प्रत्यक्षात हद्दवाढ होणार का असा प्रश्न उपस्थित करण्यात येतोय। 2017 मध्येच हे प्राधिकरण स्थापन झालं होतं। आता पुन्हा त्याच प्राधिकरणाला विशेष दर्जा देण्यात आल्यानं संभ्रम निर्माण झालाय। जनगणना पूर्ण झाल्यानंतर हद्दवाढीवर निर्णय घेतला जाईल असं प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे। प्राधिकरणाला विशेष दर्जा दिल्यानंतर प्रत्यक्षात हद्दवाढ होणार नाही हे सांगण्यासाठी ज्योतिषाची गरज नाही असा टोला विरोधी पक्षनेते राजेश लाटकर यांनी लगावलाय। या प्रश्नावर स्थगन प्रस्ताव आणण्याचा इशारा त्यांनी दिलाय। विरोधी पक्ष म्हणून आमची काँग्रेस आघाडीचं म्हणणं आहे की शहराची हद्दवाढ झाल्याशिवाय कोल्हापुराचा भौगोलिक विकास साधला जाणार नाही। कारण आता जो तिसरी शहर सुधारित विकास योजना करायचं चालू असताना त्यामध्ये सांगण्यात आलं आहे, पहिली ओळ आहे प्रस्तावनेमध्ये, की जे आता शहराचं क्षेत्र राहिलेलं आहे ते विकसित आराखडा करण्यायोग्य राहिलेलं नाही आहे। कारण हे क्षेत्रच कमी राहिलेलं आहे। संविधानाच्या आर्टिकल 21 प्रमाणे जी जागा आवश्यक आहे प्रत्येक नागरिकाला राहण्यायोग्य जगण्यायोग्य ही कमी पडते आहे। त्यामुळे हद्दवाढ करणं अपेक्षित असताना हे पुन्हा एकदा या सरकारनं या 42 गावांना प्राधिकरणाचा विशेष दर्जा करण्याचं हे जे काय थोतांड काढलेलं आहे ह्याच्या विरोधात हे आंदोलन आहे। हे रद्द करावं, हद्दवाढच त्याला उत्तर आहे। हद्दवाढ करा। 10 लाखाची लोकसंख्येची मर्यादा आहे, ती जिथपर्यंत 10 लाख लोकसंख्या होते तेवढी हद्दवाढ करा, त्याच्या पुढचा विशेष दर्जा जाहीर करा, आमची काय हरकत नाही। दरवेळेला कोल्हापूर शहराला फसवायचं आणि कोल्हापूर शहराला विकासात्मक बाधा आणायची। कोल्हापूर शहर एक गॅस चेंबर केले, सुधारित खेडं करण्याचा प्रयत्न आहे, आधुनिक एक RCC झोपडपट्टीचा शहर करण्याचा प्रयत्न आहे आणि शाहू नगरीला कलंक लावण्याचा हा जो आहे शासनाचा प्रयत्न आहे तो हाणून पाडण्यासाठी हे आंदोलन आहे। हद्दवाढ केल्याशिवाय मी गप बसत नाही। महापौर साहेबांना निवेदन देणार, सभा चालू देणार नाही, स्थगन प्रस्ताव आणणार आहे। पहिला या प्रस्तावावर चर्चा, मगच पुढे कामकाज, हा या आंदोलनाचं स्वरूप आहे आणि तो आमचा अधिकार आहे। यावेळी मागणीचं निवेदन महापौर रूपाराणी निकम यांना देण्यात आलं। दरम्यान शहराची हद्दवाढ करून नियोजनबद्ध विकास करणं आवश्यक असल्यानं शहराच्या हद्दवाढीचा मुद्दा उपस्थित करत लाटकर यांनी महासभेत स्थगन प्रस्ताव मांडला। 42 गावांचा समावेश असलेल्या नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणाला विशेष प्राधिकरणाचा दर्जा देण्याच्या सकारात्मक निर्णयामुळे हद्दवाढीबाबत संभ्रम निर्माण झाल्याचा आरोप करत विरोधी पक्षनेते राजेश लाटकर यांनी सभा तहकूब करून हद्दवाढीला पाठिंबा देण्याची मागणी केली। यावेळी नगरसेवक जयंत पाटील यांनी सभा पूर्ण तहकूब न करता 5 मिनिटांसाठी सभा तहकूब करून हद्दवाढ प्रस्तावाला समर्थन देण्याची भूमिका मांडली। त्यानुसार महापौरांनी दुपारी 12:40 सभा 5 मिनिटांसाठी तहकूब करून हद्दवाढीच्या विरोधी पक्षाच्या मागणीला समर्थन दिलं।